जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर एस-एस-सी JD 2025 ची जी वॅकन्सी आहे मित्रांनो, तर ते वॅकन्सीमध्ये एक्झाम डेट दिलेल्या होत्या। 18/11/2024 ला एक्झाम डेट आलेली होती मित्रांनो। एक्झामचं कॅलेंडर पण दिलेलं होतं त्यांनी की फेब्रुवारी महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे, या तारखेला होणार आहे मित्रांनो। तर तीच डेट त्यांनी चेंज केलेली आहे। तर त्या चेंज झालेल्या डेट बघून घ्या, कोणकोणत्या डेट चेंज केलेल्या आहे ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल, महाराष्ट्राचे असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर चला बघूया मित्रांनो डेट कोणकोणत्या चेंज झालेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल साईटवर जेव्हा तुम्ही जाता ssc.nic वर मित्रांनो, तर इथे दिलेलं आहे 2 जानेवारीची अपडेट आलेली मित्रांनो, कालचीच अपडेट आहे। तर शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे रिशेड्यूल त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो। यामध्ये ते काय म्हणताय मित्रांनो ते पण बघूया। तुम्ही ते डाउनलोड करता मित्रांनो, तुमच्या समोर असं पेज ओपन होतं। ते इम्पॉर्टंट नोटीस आहे मित्रांनो SSC तर्फे। तर तुम्हाला तर माहितीच आहे, इथे बघा 18/11/2024 ला पहिला अपडेट दिलेली होती मित्रांनो, एक्झामिनेशन कधी होणार आहे आणि नवीन डेट्स या दिलेल्या आहेत मित्रांनो। तर या टोटल किती डेट दिलेले आहे ते पण बघून घ्या। 14 दिवसात तुमचे एक्झाम्स होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये। याच डेट त्यांनी काही कमी केलेले आहे मित्रांनो। जर का पहिल्या डेट्स बघसान तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल। हे पहिलं 18 तारखेला त्यांनी एक्झामिनेशनची डेट दिलेली होती मित्रांनो, त्यामध्ये बघून घ्या तुम्ही टोटल 17 डेट दिलेल्या होत्या त्यांनी एक्झामिनेशनच्या। आता त्याच करून तुमच्या 14 दिवसात एक्झाम घेतले जाणार आहे मित्रांनो। त्यामध्ये काही डेट कमी झालेल्या आहे। तर बघा कोणकोणत्या डेट्स इथे कमी झालेल्या आहेत मित्रांनो। तर बघा मित्रांनो, इथे ही पहिले जी डेट दिलती मित्रांनो 18 तारखेला दिलती आणि ही कालची 2 जानेवारीला आलेली आहे। तर यामध्ये बघा इथे टोटल 17 दिवसामध्ये तुमची एक्झाम घेणार होते आणि आता तुमचे फक्त आणि फक्त 14 दिवसामध्ये एक्झाम घेतले जाणार आहे। तर त्यामध्ये बघू शकता 4, 5, 6, 7 ही कॉमन डेट आहे मित्रांनो। त्यानंतर इथे बघा मित्रांनो, जुन्यामध्ये 9, 10 ही डेट इथे त्यांनी काढून टाकलेली आहे। 8 आणि 9 मित्रांनो, 8 आणि 9 मित्रांनो ही डेट्स त्यांनी कमी केलेली आहे आणि तुमच्या नवीन शेड्यूलमध्ये 8 आणि 9 बघून घ्या। इथे 7च्या नंतर सरळ 10 तारखेला तुमचा एक्झाम होणार आहे मित्रांनो। तर ती 8 आणि 9 डेट काढून टाकलेली आहे आणि त्यानंतर इथं खाली बघसान तर 24 तारीख होती मित्रांनो, 21च्या नंतर 24। तर इथे बघा मित्रांनो, नवीन याच्यामध्ये 24 तारखेला सुद्धा तुमचा एक्झाम होणार नाही मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुमचे एक्झाम हे 14 दिवसात घेतलं जाणार आहे। तुमचे 3 दिवस हे कमी करण्यात आलेले आहे। आता हे कोणत्या कारणामुळे करण्यात आलेले ते तर माहिती नाही मित्रांनो, पण काही मुलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले असतील, सिग्नेचरमध्ये असो किंवा अदर काही प्रॉब्लेम्स असून माहिती भरलेली नसेल तर त्यामध्ये रिजेक्ट असतील तर 3 शिफ्ट या कमी करण्यात आलेले आहे। 3 दिवस हे कमी करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि तुमचे 14 दिवस हे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम चालणार आहे मित्रांनो। तर चांगल्या पद्धतीने तयारी चालू द्या, लवकरच तुमचे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो। तर हीच होती संपूर्ण माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।